पोकरा स्कीमच्या अंतर्गत जे बचत गट आता कृषी अवजारे बँक या स्कीमसाठी DPR फाईल करत आहेत त्यांना एक अडचण येत आहे. अडचण अशी की रेंट ॲग्रीमेंट जे आहे त्याबद्दल त्यांना माहिती नाही किंवा कुठेतरी कन्फ्युजन आहे. तर रेंट ॲग्रीमेंट, कोणता रेंट ॲग्रीमेंट करायचा, कुठून करायचा, किती वर्षाचा करायचा, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करायचं आहे आणि हा तहसीलमधून करू शकता किंवा जिल्हा जर जवळ असेल तिथून करू शकता. मेजॉरिटी तहसीलमध्ये जर जाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. आता किती वर्षासाठी तो रेंट ॲग्रीमेंट करायचा, तर जर तुमची प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाखपर्यंत असेल तर तुम्हाला 7 वर्षासाठीचा हा रेंट ॲग्रीमेंट बनवावा लागेल, म्हणजे भाडे करार बनवावा लागेल. आणि जर प्रोजेक्ट कॉस्ट हे 20 लाखापेक्षा जास्तची असेल तर तुम्हाला 15 वर्षासाठीचा हा जो भाडे करार आहे, रेंट ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो, तो करावा लागेल. आणि यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट अशी की रेंट ॲग्रीमेंट जोपर्यंत तुमचा होत नाही, रेडी होत नाही, तोपर्यंत तुमचा DPR आपण बनवू शकत नाही किंवा DPR बनणार नाही. कारण त्याच्यामध्ये एक आहे की स्वतःची जागा, बचत गटाच्या स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा मग रेंटवरच असेल तर रेंट ॲग्रीमेंट. जे बचत गट आहे त्यांची स्वतःची जागा तर जवळपास नाहीच आहे, तर रेंटवर जी जागा घेत आहेत अध्यक्षाची किंवा सचिवाची कोणाची पण, तर त्यांच्याशी बचत गटाचा रेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे. आणि रेंट ॲग्रीमेंट तुम्ही जितक्या लवकर कराल तितकंच लवकर तुमचं जे DPR आहे ते लवकर होईल आणि बाकी प्रोसेस जे आहे तितक्याच फास्ट पद्धतीने होईल.